या ठिकाणी अनुचित प्रकार घडला म्हणून आम्हाला सगळ्यांना येण्याची संधी मिळाली। निश्चितपणाने आम्ही सगळे भाग्यवान आहोत की तुमचा सहवास आम्हाला लाभला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना राज्यघटनेने जो अधिकार दिलेला आहे त्या राज्यघटनेचा अधिकार वापरून आपण सर्व सहकार्यांनी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची या ठिकाणी तस्वीर लावली आणि त्यांचाच एक अनुयायी जर बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारावर गदा आणत असेल हे भारतासारख्या देशामध्ये तरी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा कोणी अनुयायी हे सहन करणार आणि म्हणून निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी तुम्हाला विश्वास द्यायला आलेलो आहोत की असे प्रकार जे घडतात हे असे प्रकार घडल्यावरच नाही तर कायमचेच आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत अशा प्रकारचे या ठिकाणी निश्चितपणाने सांगेल। मी नेहमी सांगतो तुम्ही जी विचारांची ज्योत लावलेली आहे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जगातला त्या ज्योतीचा जो प्रकाश आहे जगातला सगळा जरी काळोख एकत्र आला तरी त्या विचारांच्या ज्योतीचा प्रकाश नाही सकळू शकणार। पण असं कोणी तस्वीर बाजूला केली म्हणून नानासाहेबांचा विचार बाजूला जातो असं समजण्याचं काही कारण नाही। त्यांची तस्वीर भिंतीवर लावणं हा एक प्रकट कार्यक्रम आहे परंतु त्यांची तस्वीर तुमच्या मनामध्ये आहे कोणी काढू शकणार नाही। तुम्ही लोक सहनशील आहात समाजाला दिशा देण्याचं काम करता। या विश्वामध्ये अजूनपर्यंत असा कोणी माणूस जन्माला आला नाही की त्यांनी 40 लाख लोक कुठलंही आमंत्रण न देता कुठलीही कोणाची व्यवस्था न करता जमा केली असती। नानासाहेब धर्माधिकारी यांच्याच नावाने तो मोडला तर फक्त आणि फक्त आप्पासाहेब धर्माधिकारी मोडू शकतील दुसरा कोणी या विश्वामध्ये मोडू शकणार नाही। एवढं तुमचं सगळ्यांचं महात्म्य आहे आणि अशा प्रकारे जर आपला एक सहकारी या ठिकाणी अनुचित प्रकार करत असेल तर माझी विनंती आहे पिंगट साहेब आपल्याला भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचं काम पोलिसांनी करावं। मी जसं मगाशी आज बोललो आज जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो उद्याच्या दिवसात हाच सहकारी येऊन एखादा खोटा गुन्हा आमच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्याचा प्रयत्न करेल आणि तेव्हा आपण लोकांनी अतिशय जबाबदारीने त्याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल केला पाहिजे। नाहीतर केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचं संरक्षण एखाद्या समाजाला असेल तर त्या संरक्षणाचा फायदा घेऊन आमच्या सहकाऱ्यांना कोणी त्रास देत असेल तर त्या बाबतीत पोलिसांची भूमिकाही स्पष्ट असावी अशा प्रकारचं माझं प्रामाणिक मत आहे। म्हणून पोलीस आता गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणार आहेत। आपण